आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा मानवी जीवाला आल्यानंतर परम प्रयोजन कृतार्थता साधण्याकरता केलेला मोठा उपदेशपर असा अभंग आहे. मानवी जीवानं देव आपलासा करावा, एक मानव योनीच देवरूप होऊ शकते. विचार प्रधान असलेली योनी आहे मानव योनी, म्हणून प्रत्येक जीवानं देव आपलासा करावा. देवा व्यतिरिक्त इतर काय आहे ते सगळं कसं आहे, दुःख मूळ आहे, दुःख रूप आहे, दुःखाचं बीज त्यामध्ये आहे. म्हणून इतर आहे ते देवा व्यतिरिक्त आहे ते मायाकारी आहे. म्हणून येरती माईक दुःखाची जनिती, मग नाही आदि अंती अवसानी. ते माईक पदार्थ आदि अंती आणि अवसानीही कसे आहेत, भासमान आहेत, चंचल आहेत, अस्थिर आहेत, नाशिवंत आहेत. आणि मग अशा नाशिवंत, चंचल, चपळ अशा माईक पदार्थापेक्षा अविनाशी देव आपलासा का करून घेऊ नये, म्हणून आपल्याला मोलाचा सल्ला देतात. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला गोविंदाचं पिसं म्हणजे छंद लावावा, वेड लावून घ्यावं. तो एकच छंद जीवाला कल्याणकारी आहे. आणि मग अशा छंदानं देव आपलासा एकदा केला, आपण देवरूप झालो की मग परत जन्म मरणाचं भय नाही. एका मरणातच काम होऊन जाईल, कीर्ती मागं उरेल. असा एक मोलाचा संसारी माणसाला तुम्हाला मला सल्ला देता. तुका म्हणे एका मरणेची सरी, उत्तमची उरे कीर्ती मागे. मागं कीर्ती उरावी असं सुंदर मरण यावं. नुसतंच जन्म मरण याला संसार असं म्हणतात. नुसता व्यवहार वेगळा आणि जन्म मरण याला संसार असा शब्द आहे. व्यवहार वाईट नाही महाराज, पण तोच व्यवहार मी केला असं ज्यावेळी जीव म्हणतो त्यावेळी त्याला संसार असं म्हणतात. आणि मग संसाराची व्यापक व्याख्या ज्ञानोबराया करतात. आगा उपजने आणि निमने, हे साच्याचे जे का मानने, तया ते जीवलोक मी म्हणे संसारोहन. जीवलोक त्यालाच म्हणतात की देह आल्यानंतर मी आलो, उपजलो, उपजल्यानंतर माझी काय झाली, उत्पत्ती झाली. आणि मग मी गेल्यानंतर माझा देहपतन झाल्यानंतर मला मरण आलं. एवढ्यापर्यंतच्याच ह्या दोनच गोष्टी ज्यांनी खऱ्या मानल्या, म्हणजे उत्पत्ती आणि लय, जन्म आणि मरण, हे खरोखर ज्यांनी मानलं त्यालाच संसार ज्ञानोबराया म्हणतात. आणि मग जन्मापासून मरेपर्यंत जे काही व्यवहार होतात ते सगळे मिथ्याच आहेत, अज्ञानमूलक आहेत, भासमात्र आहेत, असं विचारानं आम्हाला कळवून घ्यायला पाहिजे. कळवून घेतल्यानंतर महाराज मग बंध काय आहे तो कळतो. मग बंधाची तीव्रता कळाली की मग मला मुक्त काय व्हायचं आहे ते कळतं. म्हणून सगळेच जीव संसाराला आलेले सगळेच दोषी नाहीत, सगळेच गुणवान नाहीत. सगळेच गुणवान असते तर मग देवच झाले असते. नाही, आहेतच देव, फक्त प्रतिबंध आहे. सगळ्यांच्या दोष बघायचं म्हटलं तर मग प्रत्येकजण महाराज एकेका दोषानं कोण का सेना लिप्त आहेच.
असा सर्वगुण संपन्न एक पांडुरंग परमात्मा आहे. तो सोडला तर सगळे जीव तुम्ही आम्ही कसे आहोत, अल्पज्ञ आहोत, अल्पशक्तिमान आहोत आणि संकुचित मर्यादित परिच्छिन्न आहोत. आम्हाला अभाव आहे, म्हणजे आम्ही प्रागभाव, प्रध्वंसभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव याचे प्रतियोगी आहोत आम्ही. आणि मग आमच्या देहाला उत्पत्ती, काही कालस्थिती, मरण आहे. देव मात्र याच्या पलीकडं आहे. तो मंगलमय आहे, आनंदमय आहे, सच्चिदानंद आहे, अस्थिभाती प्रिय, अनंत, अखंड, भय उद्वेग रहित, गुणत्रयातीत, देहत्रयातीत, अवस्थात्रयातीत, कालत्रयातीत म्हणतात. देश काल वस्तू परिच्छेद रहित अशी अखंड यादीच आहे महाराज वेदांतानं मांडलेली. मग देव इतका सर्वगुणानं संपन्न वैभववान आहे, जीव मात्र अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे, दोषाची खाण आहे. फक्त दोष दूर करायचे म्हणजे देवच आहोत आम्ही. दोष दूर करण्यासाठीच साधना आहे महाराज. आणि साधनेवर तत्वज्ञान आम्हाला नेऊन बसवतं. विज्ञान आम्हाला साधनं देतं आणि तत्वज्ञान आम्हाला साधनेवर बसवतं नेऊन. साधनं गोळा करणं सुखाचं का साधना करणं सुखाचं आहे? साधनं गोळा केली ही सुखासाठी तुम्ही मी, पण सुख नाही त्यात. साधना करणं हे महाराज सुखरूप तिकडं प्रवास आहे. म्हणून आपले दोष आपण जाणावेत आणि दुरुस्त व्हावं. वारकरी झालो चांगलं झालं, पण जुनी खोड आहे चोरी करायची महाराज. ते आता चोरी सोडावी का वारकरीपणा सोडावा? चोरी सोडावी. चोरी सोडलं तर मग आम्ही वारकरी शोभून आहोत महाराज. पण मूळचा स्वभाव आहे तो अनावर असल्यामुळे तो आवरत नाही. म्हणून काय सोडायचं काय टाकायचं हे कळायला पाहिजे. आमच्या माता भगिनी पतिव्रता मूळच्या आहेत का नाही हो? मूळच्या आहेतच. पण कृतार्थ व्हायचं झालं तर विधीनं वागणं हे आपल्या त्यांच्या हातात आहे का नाही? त्यांच्या हातात आहे. मग विधीनं चांगलं वागून सुखानं संसार करून पतिसेवा करून महाराज जर पतिलोकाला जाता येत असेल तर तसं वागणं हे त्यांच्या हातात असताना देखील कृतार्थ होता येत नाही. हा देवाचा दोष का त्यांचा दोष? दुःख देवानं दिलेलंच नाही महाराज. सृष्टी सगळी आनंदासाठी तो आम्हाला विहार करण्यासाठी दिलेली आहे. फक्त आम्ही विधी पाळत नाही आणि निषेध केल्याशिवाय राहत. जे करू नये म्हणून सांगितलं त्याला निषेध, जे करा आग्रहानं म्हणून सांगितलं त्याला विधी. विधी पाळत नाही त्याला महाराज कोणच जगात पाळत. विधी पाळावी आणि मग जो विधीच्या मार्गानं गेला त्याची चित्तशुद्धी होते आणि तो बंधनमुक्ततेचा अधिकारी होतो. निषेध टाळावे लागते महाराज. नुकसान आहे त्यामध्ये. निषेधानं जास्त नुकसान आहे. विधीचं फळ थोडं कमी असेल एक वेळ, पण निषेधाचं नुकसान जास्त आहे. समाजात एखादा घटक चुकीचा वागला अखंड गावाचं नुकसान होतं, अखंड देशाचं नुकसान होतं. एक मनुष्य चुकीचा वागला तर एक वेळ विधी नाही पाळला तर हरकत नाही महाराज. एक वेळ एकादश नाही धरली, नाही वारकरी झाला तरी परवडलं, पण चुकीचं वागणं किती घातक आहे हो. म्हणून चुकीचं वागण्यापेक्षा हे नाही करा पण गप्प बसा म्हणायची वेळ आहे. लहान मुलं घरात दंगा करायला लागली, मोडतोड करायला लागली की बाबा तुम्हाला पैसे देतो, तुमच्या पाया पडतो, खरं तुम्ही काय करा, काम आमचं काय करू नका, फक्त काय करा, आमच्यावर उपकार करा, तुम्ही फक्त काय बसा, थंड बसा. तसं असं समाजात निषेध करणाऱ्या माणसांना सांगावं लागलं महाराज की हे माईक पदार्थात गुंतलेले सगळे जीव कसे आहेत महाराज. नीती आणि धर्म याला सोडून वागत गेले आणि मग धर्माची नीतीची भेट कधी न झाल्यामुळं धर्मासी नीतीसी सेस भरी. धर्म हा पती आहे, नीती ही त्याची पत्नी आहे. धर्मशास्त्र नीतिशास्त्र आहे महाराज आपलं कल्याण करणार आहे. जो धर्मानं वागेल त्याला इहपरलोकी सुख मिळेल आणि जो नीतीनं वागेल त्याची अब्रू टिकून राहील महाराज. धर्मानं चित्तशुद्ध, नीतीनं अब्रू टिकून राहील आणि अध्यात्मशास्त्रानं कल्याण होईल, कृतार्थता होईल. आणि अभंगामध्ये तुकोबाराया आपला देव आपलासा करण्यामध्ये जीवाचं परमप्रयोजन सांगतात. हित आहे आणि जीवाचं हित म्हणजे अत्यंतिक श्रेयाची गोष्ट, कल्याणाची गोष्ट.
आणि आत्यंतिक गोड गोष्ट म्हणजे प्रेय. प्रिय आहे ते करावं का श्रेय आहे ते करावं? श्रेय हे कल्याण मोक्षाला नेणार आहे आणि प्रिय आहे ते जीवाला आवडणार आहे. लहान मुलाला तापाची गोळी खावावीशी वाटते का गुळाचा खडा? गुळाचा खडा खावा असा. आई हुशार असते, गुळ पुढं ठेवते, पण जराशी गुळी आधी खाणी मग गुळाचा खडा जरा तुला देतो. आता तिचं प्रयोजन असं आहे आईचं, गुळ न देता त्याला गोळी चारायची आहे. मग तुला म्हणते ह्याच्यापेक्षा मोठा खडा देतो कर बाळा, काय खा? गोळी खा. आता तापाची गोळी कोणत्या जगामध्ये गोड असेल हो? कडूच सगळी. ताप जायची गोळी कडूच असते. मग कडू गोळी खाताना त्याला आस असते गुळाची. मग ते आधी गुळाचा खडा हातात देत नाही महाराज, कारण ते पोरगं कसं असतं, खोडकर असतं. ते खडा घेऊन गेलं आणि गोळी तिथंच राहिली म्हणजे ती काय करते, गुळाचा खडा आपल्या हातात ठेवते आणि गोळी कुणाच्या हातात देते ते. ही खा. मग लगेच काय करतोय मी, म्हणजे इकडनं हातात वस्तू मिळावी मग पैसे ट्रान्सफर इकडं आम्ही करतोय. तसं आहे ते. फसवलं तर करणार काय? म्हणून ते ताप जाण्यासाठीच्या गोळीसाठी औषध हे भेषज काय, त्याला दाखवलेलं आमिष आहे. औषध द्यावया चाळविले बाळा, दावणिया गुळा दृष्टीपुढे, तुकोबरांचं प्रमाण आहे. तसं तुम्हा आम्हाला चित्तशुद्धी, स्वर्गाला जाता येईल. कर्मठानं मोठी मोठी कर्म करून तुम्हाला सकाम मोठ्या मोठ्या वैकुंठ लोकापर्यंत प्रवास करता येतो. का शतएक जन्मा जो जन्मोने ब्रह्मकर्मा करितोचे ब्रह्मा अनुनोहे. चांगल्या ब्राह्मणकुळात जन्म मिळाला आणि 100 जन्म जर चांगले वर्तन केलं, इथं विधी वेदवाक्याचं विधान पाळून जर चांगलं ब्राह्मण कर्म केलं तर महाराज ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव होता येतं, इंद्र होता येतं स्वर्गाचा. हे कर्माचं सामर्थ्य आहे. मग हे स्वर्ग, सत्यलोक, वैकुंठलोक, कैलासलोक हे आमिष दाखवलं आहे. वास्तविक हे लोक पुण्य संपवणारे आहेत, पाप संपवत नाहीत. म्हणून तुकोबाराय या सगळ्या लोकांचा निषेध करतात. तिथं जाऊन राहणं म्हणजे महाराज कल्याण होत नाही. कल्याण एकच आहे की जन्म मरण परंपरा खंडित करणं. आणि मानवी शरीर एक असं शरीर आहे महाराज, हे विचारप्रधान शरीर आहे. म्हणून लंबरूप शरीर आहे तुमचं आमचं. पोटाच्या वर बुद्धी आहे आम्हाला. जनावरांना पोटाच्या पातळीतच बुद्धी आहे. ती आडवी क्षितिज समांतर शरीर आहे. खाण्याचा जेवढा विचार आहे तेवढाच मेंदूत त्यांच्या आहे. याच्या पलीकडं काय नाही महाराज. जेवढं टाकील तेवढं दिवसभर खात्यात, रवत करतोय का काय नाही हेही त्यांना कळत. आणि मग मानवी शरीर मात्र उभं आहे, पोट खाली आहे, विचार आहे. यामध्ये 84 लक्ष योनीमध्ये फक्त मानवालाच हसता येतं महाराज. हसण्याचा अधिकार फक्त मानवालाच आहे. दुसरे प्राणी हसल्यासारखे दिसतात का हसतात तशी? वानरं माकडं हे हसल्यासारखा आविर्भाव करतात. वास्तविक त्यांना आनंद व्यक्त करता येत नाही. काहीतरी हातवाऱ्या करतील, काहीतरी चेष्टा करतील, पण हसणं फक्त मानवालाच येतं. आणि मग हे निखळं हसू जर देवानं दिलं असेल तर आम्ही का बरं रडत जगायचं? हसलं पाहिजे. देवानं आम्हाला हसवायची संधी दिलेली आहे, हसायची संधी दिलेली आहे. आनंदच आपण व्यक्त करायचा, आनंदच शोधायचा, आनंदातच राहायचं. म्हणून आनंदेन जाता आणि जीवंती. जीव सगळे आनंदातच उत्पन्न होतात, आनंदातच मस्त राहतात आणि आनंदातच विलीन होतात, असं उपनिषदाचं वाक्य आहे महाराज. म्हणून आनंदाद्देव खल्विमानी भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदेन प्रैतभ्य ही अशी उपनिषदात अवघड वाक्य आहेत. मराठी सांगितलं तर जरा बरं पडतंय म्हणून मराठी सांगायचं. आनंदातच का उत्पत्ती तुमची आमची? तर आम्ही मूळचेच आनंदरूप आहोत. मग यामध्ये काय झाला? संसर्ग झाला. थोडीशी बुद्धी विचार प्रधान दिली देवानं. त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा प्रकाश शिरला आणि मग चिदाभासासह चैतन्याचा तो प्रकाश त्या बुद्धीच्या संसर्गानं हे मी आहे, हा देह माझा आहे, माझे संबंधानं हे सगळे पदार्थ माझे आहेत, असं एक ममत्व पसरून बसला. वास्तविक हे देवानंच दिलेलं आहे, प्रसाद म्हणून दिलेला आहे महाराज. मग त्याचा प्रसाद असेल तर मग आनंदानं मुकाट्यानं खावावं, यात मिळेल ते, त्यात आणि काय हालचाल करत राहावं. सगळ्या संतांनी महाराज संसार व्यवहार म्हणून केला. तो व्यवहार करताना मी व्यवहार केला अशा बुद्धीनं केला नाही. म्हणून त्यांचा संसार कर्तव्य ठरला.
आमचा व्यवहार कर्तव्य न ठरता संसारच ठरतो. याचा हेतू काय की आम्ही त्यात ममत्व ठेवलं आणि मग ममत्व ठेवलेल्या जीवाला यामध्ये सगळे भौतिक पदार्थ गोड वाटायला लागले. मग यातून सुटण्यासाठी आम्हाला मग अनेक शास्त्रकारांनी महाराज वाटा सांगितल्या. पहिल्यांदा चार्वाक शास्त्रकार पुढे आले. ते सांगतात या जगामध्ये खाण्याव्यतिरिक्त पिण्याव्यतिरिक्त मौज करण्याव्यतिरिक्त काहीही मोक्ष नावाची गोष्ट नाही. तुम्ही काय करा, खावा प्या मजा करा, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारी. आणि मग महाराज ज्याला देवाचा संस्कार नाही, धर्माचा संस्कार नाही, ती माणसं मग अशी पैसे पुष्कळ झालेली असतात, संपत्ती असते जवळ, मग आता देवाची त्यांना गरज भासत नाही. बघा फार श्रीमंत लोक देवाकडे येताना तुम्हाला दिसून येत नाही. याचं खरं कारण काय, त्यांच्या अडचणी ते पैशाद्वारे दूर करतात. पण एखादी अशी अडचण देवानं तिथं उभी केली की मग तिथं त्यांना नमावं लागतं. म्हणून गरिबाला ईश्वराचं साह्य असतं, श्रीमंताला पैशाचं साह्य असतं. श्रीमंत देवाला मानत नाही, पैशाला मान्यता आहे त्याची. गरिबाची मान्यता ईश्वराला आहे पहिली, आणि मग लागलीच तर अडचण म्हणून तो पैशाला मान्यता देईल. पण सदैव पैसे उरावर घेऊन गरीब फिरणार, ही सगळी माणसं महाराज धनवान जे आहेत ते पैशावरच का, त्या पैशाच्या जोरावरच हे सगळं. कारण सुखाची साधनं मिळवू शकतात, डॉक्टर आणू शकतात, आरोग्य मिळवू शकतात, अशी त्यांची एक काय आहे भूमिका आहे. आम्ही शिकलेले आहोत, शिकल्यामुळं आमच्याकडं अज्ञान नाही असं त्यांचा काय आहे एक भ्रम आहे. मला सांगा, हा त्यांचा भ्रम हा शहाण्यातला मूर्ख म्हणायचा, मूर्खातला शहाणा म्हणायचा नाही त्याला. आम्ही शहाणे म्हणतोय, पण त्या शहाण्यातले हे सगळे मूर्ख लोक आहेत त्या. आणि मग शहाण्यातल्या शहाणा म्हणायचा वैकुंठाला गेलेला. तो स्वर्गालाही गेला नाही, इतर कुठेही गेला नाही, वैकुंठाला गेला. पण तुकोबाराया तोही मोक्ष म्हणाय तयार नाही, त्याला सविशेष मोक्ष म्हणतात. तुकोबाराया त्याच्या पलीकडे मोक्षाची कल्पना सांगतात, निर्विशेष मोक्ष. म्हणजे कधी जीव जन्मालाच आला नाही असा एक अजातवादाचा सिद्धांत आहे. जगच झालं नाही असा एक टोकाचा सिद्धांत आहे. म्हणजे हे आम्ही मांडलंय म्हणून व्यवहार करतोय काय, मूळचं आम्हाला असं कुठे लिहून दिलंय पिंपळगावा जावाने असं वागा म्हणून मांडलंय महाराज. मी जन्माला आलोय, हे माझे वडील, ही माझी आई, असे किती जन्म आई वडील बदलत बदलत आम्ही आलोय. प्रत्येक जन्मामध्ये आई वडील वेगळे, मुलं वेगळी, बायको वेगळी, असं प्रत्येकाचं जीवनचरित्र भिन्न भिन्न आहे महाराज. म्हणून भिन्न भिन्न व्यवहार आहे तो संसारी तुम्हा माझीवांचा. संतांचं जगच नसल्यामुळे भिन्न व्यवहाराचा प्रश्नच नाही. म्हणून मुक्त स्वरूपात उत्पत्ती नाही, संतांच्या ठिकाणी उत्पत्ती आहे खरं त्याचं भय नाही. आणि तुम्हा आम्हाला जन्मही आहे, मरणही आहे आणि बरोबर भयही आहे. म्हणून संसारी जीव तुम्ही आम्ही भयग्रस्त आहोत. तुमचा आमचा संसार निर्भय अजिबात नाही महाराज, आम्हाला भीतीही आहेच आहे. म्हणून आमच्या संसारी सगळ्या जीवांना यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भय काढून टाकण्याकरता आम्हाला साधना सांगितली, भीती काढली. आम्हाला भीती आहे, प्रत्येक गोष्टीची भीती आहे महाराज. सत्ता मिळावी भीती आहे, संपत्ती मिळावी भीती आहे, संपत्ती आहे संतती नाही त्यांना भीती आहे, सगळं ज्यांच्याजवळ आहे त्याला लोक मान्यता देत नाही ती भीती आहे त्यांना. बरं शेवटी सगळं आहे आणि शेवटी लोकापवाद येतोय, काहीतरी त्यांना अपकीर्ती लागते त्याची भीती आहे. आणि एवढं करूनही महाराज शेवटी कोणीही घरातली विचारत नाही आणि मग एकट्याला जेवण करून खावावं लागते. असे सुद्धा कोट्याधीश लोक आहेत, त्याची सुद्धा त्यांना लाज आहे. म्हणजे शेवटी जीवाला भीतीही आहे. निर्भय होणं हे संसाराचं अत्यंतिक उच्च टोक आहे. संतांचा संसार निर्भय अवस्थेत चालला, तुमचा आमचा संसार भयग्रस्त आहे. जनक याज्ञवल्क्यांना घेऊन पुराण कथा सुरू असायची जनकांच्या वाड्यामध्ये. आणि मग निर्भयता काय असते शेवटी सगळे पुराण ऐकाय आलेले जपी तपी संन्याशी लोक महाराज. याज्ञवल्क्यांचा अधिकार मोठा, ते ब्रह्मवेत्ते होते. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हे 4 ब्रह्मवेत्ते महाराज, हरीला जाणलेले महात्मे. आणि मग या चौघांनी ब्रह्म काय आहे जाणलेला, ईश्वर सत्ता जाणलेली होती. आणि मग तो याज्ञवल्क्य पुराण सांगायचे, जनक राजा पुढं ऐकाय बसायचा. आणि मग जनकाची परीक्षा बघावी. इतर लोक असे समजायचे हा याज्ञवल्क्य जनकांनाच अभिमुख करून पुराण सांगतोय, याचा अर्थ जनक काहीतरी यांना मोठी रोकड दक्षिणा देत असेल, त्यांच्याकडेच बघतोय आमच्याकडे बघत नाही. म्हणून त्यांना आली शंका,
याज्ञवल्क्याने त्यांची परीक्षा बघायची ठरवली आणि त्या नगरीला आग लावली महाराज. अखंड नगर जळत 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 आलं. जनक जिथं पुराण ऐकत होते तिथं जनकाचा प्रधान म्हणतोय, राजा जळायला लागली या नगरी अखंड, आणि मग तुम्ही यात कसं काय थांबला? सगळे निघून चाललेत म्हणाले, संन्यासी उठून गेले, तुम्ही एकटे राहिलाय आणि तुमचे गुरु तेवढे समोर आहे. ते म्हणाले, हे बघ, जळणाऱ्या मिथिला नगरीमध्ये माझं काहीही जळत नाही आणि जे जळतंय ते माझं. मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दह्यती किंचन. एक काडीवरही माझं काही जळत नाही आणि जे जळतंय ते माझं नाही. असा ज्याचा बोध आहे महाराज, जनकांचा पाय जळला डावा पण तरी देखील ते उठले नाही. याज्ञवल्क्यांनी लगेच योग सामर्थ्यानं आग विझवली, पूर्वीपेक्षा सुंदर राजवाडा निर्माण केला. कथा पुढं चांगली आहे महाराज. हेतू सांगायचा इतका, नुसती मायावी आग लावली तर मागं हजारो वर्ष तप करणारे संन्यासी पळून गेले महाराज. आम्ही राहू तसं? आता इथं काहीतरी आलं म्हटलं तर आम्ही सगळं बंद करून घरला पळू महाराज. आम्ही काय निष्ठावान सेवक नाही. निष्ठा ती पुराणात ऐकायला भेटायची, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. म्हणून निष्ठावान साधकाचा संसार हा निर्भय असतो. तुमचा आमचा संसार निर्भय नाही. अगदी वाघ सिंह जरी हिंसक पशु झाले महाराज तरी सुद्धा जंगलात निर्भय अवस्थेत कोणाच्या सत्तेवर झोपतात होते? तिथं काय पहारा द्या आमच्यासारखा विनकरी असतोय? तुम्ही सगळी झोपाने मी एकटा विनाचा लिवतो, तसा कोण सिंह वाघ पारा देते? नाही जंगलात महाराज. जंगलात एक परमेश्वरी सत्ता आहे, शक्ती आहे, आणि त्या शक्तीच्या आधारावरच ते अगदी बिनधास्त झोपतात, निर्धास्त झोपतात. आणि अशी सत्ता चराचरावर अकुंठित ज्याची आहे तो पांडुरंग परमात्मा महाराज कोणालाही उपाशी ठेवत नाही. कोणालाही तो महाराज त्याचा उपहास करत नाही, कोणाचाही तो छळ करत नाही, समतेनं वागवतोय. पण लोकांना अशी एक भावना झालेली आहे की देवानं मला हे दिलं नाही, देवानं ते दिलं नाही. वास्तविक आम्हीच आमच्या कर्मानं मिळवायला ते कमी पडलो. देव काय करेल? देवानं सगळ्यांना सारखाच महाराज बोध दिलेला आहे, सारखीच बुद्धी दिलेली आहे. फक्त आमचं होतंय काय? आम्ही आपल्यामध्ये परमार्थ शोधण्याखेरीज आम्ही दुसऱ्याकडं काय करतोय? तपासतो. एका साधकाला ब्रह्मदेव प्रसन्न झाला. जुन्या काळाचा दृष्टांत आहे. ब्रह्मदेवानं काय दिलं महाराज? प्रसन्न झाले, मला काहीतरी माझ्या हिताचं द्या म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, मी देईन म्हणाले, पण काय कर, मी सांगतोय तसं वागलास तर तुझं कल्याण होईल. त्यांनी 2 पिशव्या बांधून दिल्या महाराज ब्रह्मदेवानं. म्हणाला त्या साधकाला, एक ही तुझ्या दोषाची पिशवी आहे म्हणाला, आणि हे समोरच्या माणसाच्या गलीतल्या पुढल्या घरातल्या माणसाच्या दोषाची आहे. ह्या काय कर, तुझी दोषाची पिशवी पुढं ठेव आणि त्या समोरच्या घरवाल्याची कुठं ठेव? मागं ठेव. रोज उठलास की तुझी पिशवी तेवढी उघडून बघायची आणि मग तुझं काय होईल? हळूहळू हळूहळू कल्याण होईल. ह्यो घरला आला महाराजांनी, यांना आपली ठेवली मागं आणि पुढल्या शेजारीवाल्याची ठेवली आपल्या पुढं. आता मला सांगा, त्या पुढल्याचं रोज दोष बघायला लागल्यावर त्याच्या दोषाचं परिमार्जन होत गेलं पुढल्याचं, आणि त्यानं रोज बडबड केल्यामुळे याला ते दोष लागले. जो पुढीलांचा दोष गुण गाये तो त्याच्या पापाचा विभागी होये. माणसं नरकाला जाण्याचं हेतू कारण हेच महाराज, दुसऱ्याचं दोष गुण बडबडल्यावर काही कारण नसतं, काही हेतूही नसतो, पण दुसऱ्याचे दोष आपल्याला लागतात, त्याचा दोष निघून जातो. म्हणून तुकोबारायाने सांगावं, दुर्जन जवळ असावा. विना साबणाचं तो आमचं काय करतोय? निर्दोष आम्हाला करतोय. म्हणून दुर्जनाची संगती किती वाईट असली ती दोष घेतात. निंदक आहे, निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात. आणि मग अशी निंदक तो या ब्रह्मदेवानं सांगितलेली महाराज कृती चुकला आणि मग त्याचा आस्ते आस्ते अधोगतीला गेला. हेतू इतकाच की आपण परमार्थामध्ये उतरल्यानंतर आपले दोष तपासावेत. मला साधना करायची आहे, माझा उद्धार करून घ्यायचा आहे, आणि मग देवाच्या प्राप्तीसाठी आपण काय करायचं आहे? परमार्थात उतरलोय, आपणच देव आहोत हे कळण्याची तयारी नाही. त्याच्यापेक्षा आपण कोणाची तरी उपासना करायला पाहिजे. जो उपास्य देव आहे त्याचं स्वरूप कळवून घ्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? ती साधना करत असताना इतर खटाटोप करावेत का योग्य तो मार्ग स्वीकारावा? मग ज्ञानोबा सांगतात, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, कैसे नि दैवत
का उघार आहे म्हणतात, गप्प बस म्हणतात, उगाच शीण का घेतोस, कशानं दैवत लवकर प्राप्त होईल, का गडबड करावी परमार्थामध्ये. हा वेळ वाया जाण्याचा प्रकार आहे महाराज. म्हणून चारवाकांचं ऐकू नये. खावा प्या मजा करा हे बोलणं बरं वाटतंय ऐकायला, पण महाराज एकदा कर्ज झाल्यावर ते फेडाय नको काय. सामान्य जीवाला सुद्धा भीती असते महाराज, या जन्मात नाही फेडलं तर मला पुढल्या जन्मामध्ये ते फेडावं लागेल. वारकरी संप्रदाय पुनर्जन्म मानणार आहे, मागला जन्म मानणार आहे, पूर्वजन्म, वर्तमान जन्म आणि पुनर्जन्म असे 3 जन्म मानणारा वारकरी संप्रदाय आहे. मग 3 जन्मांतरही महाराज भोगूनच फेडावी लागतील. आणि मग अशा स्वभाववादी वास्तववादी एखाद्या लोकांचं लौकायत शास्त्र ऐकलं तर मग कर्ज करून मरायचं काय, कसं मरायचं हे शहाण्या मनुष्यानं, म्हणून त्यांचं अजिबात ऐकू नये. यावत जीवत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत. ती माणसं म्हणतात ऋण काढून सण साजरा करावा. जमलं तर तूप खावावं, तुपा व्यतिरिक्त काही खाऊ. आता तूप खायचं म्हटलं तर रान ऐकायची पाळी येणारच, एवढं करून चालेल का. म्हणून त्यांचं काडी मात्र ऐकू नये. देहात्मवाद्यांचा योग, त्यांना देह सजवावा वाटतो, लोकवासनेत आहेत, त्यांना मग देह सौंदर्यानं सजवावा, देहाला पूजा करावी, त्याला नटवत राहायचं कायम. मग महाराज किती जरी याला नटवलं तरी शेवटी हे आगीचंच ठिकाण आहे का नाही. याला शेवटी दहनच करावं लागेल, याला शेवटी पेटवावं लागेल, याला कुठे कासेना गंगेत टाकतील, काही काय ना, पण या देहाची दशा वाईट आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं चारवाकांचा मोक्ष अजिबात ऐकू नये. त्याच्यापुढे जैन लोक सांगतात जीवाला ऊर्ध्वगती मिळणं म्हणजे मोक्ष म्हणतात. आता जे आलोक आकाशाला गेलेले आत्मे परत येत नाहीत असा एक त्यांचा विद्वानांचा काय आहे संदेश आहे. गत्वा गत्वा आणि वर्तन्ते की चंद्र सूर्यादयो ग्रहा, की परत आलोक आकाशाला गेलेले आत्मे येत नाहीत. आता मला सांगा, आत्म्याला जाणं येणंच नाही, तो जाईलच कसावर. आणि गेला तर तो येतो म्हणायला बघाय तरी कोण असणार आहे. शक्यच नाही, गतीच नाही आत्म्याला. आत्मा हा कसा आहे, निरवयव आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, शांत आहे, स्तब्ध आहे. पुष्कळचं वर्णन फक्त बोलायचं नाही तर आत्मस्वरूपाचं वर्णन करता येत नाही. पण जैनांचाही मोक्ष महाराज तो आपल्याला फक्त त्यांची अहिंसा मान्य करावी. जैन मत चांगलं आहे अहिंसेसाठी. त्याच्यापुढं सांख्यांचं तत्त्वज्ञान आहे, पदार्थ विज्ञानानं तो मोक्ष होतो म्हणतात, काही योगानं समाधीनं मोक्ष होतो म्हणतात, काही न्यायशास्त्रकार 21 दुःखानं मोक्ष होतो म्हणतात, काही सगुण उपासक आहेत ते सलौकता समीपता या मुक्त्या मिळाव्या म्हणतात, त्यानंच तुम्हाला मोक्ष होईल म्हणतात. त्याच्यापुढं पूर्वमीमांसक आहेत, कर्मठ म्हणावं त्यांना, ते म्हणतात इथं जन्माला यायचं, चांगल्या चांगल्या पूजा अर्चा करायच्या, यज्ञ यागादी करायचं आणि मग स्वर्गामध्ये सुख भोगण्याकरता देवाच्या पंक्तीला जाऊन बसायचं आणि तिथं काय प्यायचं, अमृत प्यायचं, त्यानं मोक्ष होतोय म्हणतात. आता हे सगळं सांगून पुराणात लिहिलं हे ऐकून आम्हाला माहिती आहे. हे कोण बघाय गेलाय वर, बघाय गेलेला आलेला नाही, आणि जो सांगतोय त्याला हे माहिती. फक्त होय का म्हणायचं, शास्त्रानं सांगितलं यावर शंका घ्यायची, होय म्हणायचं नाही पुढं का, याला श्रद्धा म्हणावं. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघतो म्हणाला तर मग यंत्र भेदून नाद पाहू नये, विना कसा वाजतोय म्हणून फोडून बघून चालेल नाही. हां, आवडते मुलं आवडतंय ते कसं गोड आहे म्हणून खाऊन बघायचं काय, तुकोबारांचं प्रमाण आहे. खाऊ नये मूल आवडते, यंत्र भेदून नाद पाहू नये, परिमळ म्हणून चोळू नये फुले, वास चांगला येतो म्हणून फुल चोळून चोथा करावं काय, बघायचं, त्याचं सौंदर्य डोळ्यानं पाहावं, नाकानं सुगंध घ्यावा, पण तो कोठून येतो याची चौकशी करत बसू नाही. तसं शहाण्या मनुष्यानं मोक्षाच्या या सगळ्या कल्पना अभ्यास कराव्यात. पण संतांनी मोक्ष कशात सांगितला आहे तो आपण पडताळा त्याचा घ्यावा, त्याचा पाठलाग करावा. मुक्ती कशानं मिळेल तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी मोक्षाचे अधिकारी आहेत. आम्ही वारकरी झालो पाहिजे, पंढरीचे नित्यनियम सगळे सांभाळले पाहिजेत. आपलं परमकल्याण त्यानंच होईल, त्यानंच जीव सुखी होईल, कारण तो सुखरूप आहे. म्हणून तो मुळात सुखरूप नसता तर आम्हाला सुखरूप कसं त्यानं केलं असतं महाराज. एका परदेशामध्ये एक नवरा बायको होतं, त्यांना लॉटरी लागली महाराज.
त्याची बायको हुशार होती, ती आपल्या मालकाला हृदयाचा काहीतरी थोडासा आजार होता, हार्टचा प्रॉब्लेम असेल महाराज, आणि मग त्यांना धक्का बसेल म्हणून तिनं सांगितलं नाही नवऱ्याला, तुम्हाला लॉटरी लागली आहे, ₹1,00,00,000 लॉटरी लागलेली आहे. मग ती हुशार होती, व्यवहारचतुर होती. ती म्हणाली, इथं आता मग माझ्या नवऱ्याला शिकवेल असा कोण नाही. एका चर्चमध्ये गेली घेऊन. तिथे एक फादर होता अजून तिथला धर्मगुरू. त्या फादरला म्हणाली, बाबा माझा पती असा असा आहे, त्यांना ₹1,00,00,000 लॉटरी लागलेली आहे, आणि त्यांना जर सांगितलं तर अचानक त्यांचा काय होईल, हृदय बंद पडेल आणि मग सगळ्या मला पांढऱ्या साड्या घालायची वेळ येईल म्हणाली ₹1,00,00,000. त्याच्यापेक्षा काय करा तुम्ही, याला कसं ते पटवून सांगा. तो म्हणाला, मला सगळं पटवून सांगायचं योग्य ते कळते, कारण मला सुद्धा हृदयाचा त्रास सांगतो म्हणाला, कारण मला कसं वागायचं माहिती असल्यामुळे मी त्याला पटवून सांगेन. महाराज मग 4-8 दिवस त्याच्याकडे तो पाठवून द्यायचा. ती पत्नी लावून द्यायची त्याला की बाबा असते असते असते. त्यानं सांगायला सुरुवात केली, समजा तुम्हाला ₹10 लागलं तर तुम्ही काय कराल. तो म्हणायचा, मला आनंद होईल. ₹100 लागलं तर, असा 1000, 10,000, लाख करत करत महाराज ₹1,00,00,000 त्या फादरनं कुणाला सांगितलं, ह्या पतीला, ह्या हिच्या. आणि मग ₹1,00,00,000 लागलं तर काय करशील म्हणून फादरनं विचारलं त्या धर्मगुरूनं. ते म्हणाला, लागलं तर काय म्हणाला, निम्म तुम्हाला देईन म्हणाला. महाराज ते खरोखर त्याला लागलेलं माहिती होतं. तिकीट कोणाला लागलं हे माहिती होतं, धर्मगुरूला माहिती होतं. आणि निम्म म्हटल्यानंतर ज्याला वास्तवाचं काय असतं, धक्का केवढा मोठा असतो बघा. खोटी गोष्ट ऐकताना काय वाटत नाही महाराज, पण खरोखर झालं तर भीती वाटते. निम्म तुम्हाला देईन म्हटलं, तो फादर जागेलाच मेला महाराज. आता जो नुसतं तिकीट लागलंय, दुसऱ्याचं तिकीट मला देतो म्हणालाय का, खरोखर दिलंय नावावर करून, देतो म्हणाल्यावर तो फादर मेला, तो ह्याचा उद्धार करील काय. नाथ महाराजांच्याकडं एक बाई रोज यायच्या की माझा मुलगा गुळ खायचं सोडत नाही, बाबा याला सांगा. एक वेळ सांगितलं, हे म्हणाले, मुलाला तू घेऊन जा आणि 8 दिवसानं माझ्याकडे ये म्हणाले, मी त्याला सल्ला उपदेश देतो. आणि मग 8 दिवसानंतर ती बाई आणि मुलाला घेऊन आली. आणि मग नाथबाबांच्या समोर त्या मुलाला ठेवलं. नाथाने डोक्यावर हात फिरवला, बाळा गुळ खायचा नसतोय, चांगला नसतो शरीराला म्हणाले, उद्यापासून गुळ खाऊ नको. घेऊन गेल्यानंतर गुळ खायचं बंद झालं महाराज त्या मुलगा. ती बाई म्हणाली, एवढंच सांगायचं होतं साधं वाक्य, गुळ खाऊ नको, डोक्यावर हात फिरवायचा होता, तर पहिल्याच दिवशी का सांगितलं नाही, एवढं का मला परत आणायला लावलं. तर नाथबाबा म्हणाले, बाई त्या पहिल्या 8 दिवसात मीच गुळ खाईतो म्हणाले, त्यामुळं मला सांगायचा अधिकार. मला सांगा, जो स्वतः क्रियाशील आहे त्यानं दुसऱ्याला क्रिया सांगावी, जो उपासक आहे त्यानं उपासना सांगावी. मी पंढरीची वाटच चाललो नसलो तर मी तुम्हाला सोहळ्याला चला म्हणायचं कसं, लाज वाटायला पाहिजे महाराज. आपण आपली काय जाणावी, मनस्थिती, परिस्थिती, व्यवस्था, अवस्था ज्याची त्यानं तपासावी. परमार्थामध्ये परम प्रयोजन आहे मुक्त व्हायचं. आणि मग मुक्त व्हायचं झालं तर कोणाच्या अधिकारानुरूप मी मुक्त होईल, काय केल्यानं मला मुक्ती मिळेल. आणि हे कळण्यासाठी महाराज तुकोबाराय आम्हाला अगदी मुख्य हेतू सांगतात की मुळात देह दिलेला आहे तो भजनासाठी दिलेला आहे. हे सगळं देणं भगवंताचं आहे. तुकोबाराय त्याचं मूल्य सांगतात की तो दिलेल्या कार्यासाठी न वापरल्यामुळं केवढं अनहित झालेलं आहे. तुकोबाराय सांगतात, देवे दिला देह भजना गोमता, देवे दिला देह भजना गोमता, देवे दिला देह भजना गोमता, देवे दिला वालिकेचा देवे दिला देह भजना गोमता, देवे दिला देह भजना गोमता. कोया झाला फाटा वालिकेचा,
देवानं हा देह भजन करण्यासारखा गोमटा सुंदर दिलेला आहे महाराज. या शरीराव्यतिरिक्त भजन इतरांनी केलं. हरी न कोल्हे वैकुंठवासी कोणत्यासी अधिकार गजानाड्या सरोवरी नाही हरी विचारिले. मारुतीरायांनी भजन केलं का नाही गो? हा देह नसताना देखील भजन केलं. कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. रावणानंही दैत्य असून भजन केलं. तुम्ही आम्ही मग देवासारखं आपलं शरीर आहे सुंदर. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. मानवी जीवनाची मूल्यता कळत नाही महाराज. इंद्रियांची किंमत किती आहे हे दवाखान्यात गेलं की कळत आहे. एखाद्या सेंटरला जावं, दुर्धर आजार झालेल्या महाराज एखाद्या विभागाला भेट द्यावी म्हणजे कळतंय घसा किती किमतीचा आहे, नाक किती किमतीचं आहे. उगाच हे वरून दिसतंय म्हणून आम्ही काळं मोठं डोळं आहे चिडवतो एकमेकाला. हे ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. कुणी कोणाला चिडवायचं? चूक ब्रह्मदेवाची आहे का आमच्या आईवडिलांची आहे? ब्रह्मदेवाची आहे महाराज. आम्ही कारण आहोत उपादानाने निमित्त. देवानं द्यायचा आहे देह आणि मग देताना काहीतरी एखादा अवयव चुकीचा दिला, कमी पडला तर ती त्याच्याकडे बनावट त्याची आहे, कंपनी त्यांची आहे. हे काय आमच्या कंपनीत तयार होत आहे. आणि मग आमच्या हातात असतं तर महाराज मग अप्सरासारखं सुंदर शरीर आमच्या आईने आणलं असतं आणि गंधर्वासारखे वडील असते. त्यामुळं कुणाचीच मुलं कुणालाच कळली नसती. सगळी गोरीपान माळानं सगळ्या पांढरी शुभ्र कोकारीसारखी पोरं पळाली असते. एकही काळं हिरवं पिवळं दिसलं नसतं आम्हाला. हे आपल्या हातात काहीही नाही. आणायचं असतं तर स्वातंत्र्य मिळतंय, त्यात पारतंत्र्य. देवानं ही सत्ता आपल्या हातात ठेवलेली आहे. तो निर्मिती करणारा ब्रह्मदेव आहे. म्हणून कोणालाही चिडवू नये, कुणाचंही उणं बोलू नये. ही सत्ता त्याची आहे आणि त्यावरही परब्रह्माची सत्ता आहे. म्हणून शेवटी काय अगदी विचार करायला गेलं तर पांडुरंगासारखा व्यवहार करणारा शुद्ध निकोप असं ईश्वर आम्हाला दयाळू भेटलेला आहे. त्याचे आम्ही अनुयायी आहोत. आपण त्याची सेवा करायची. तो देह त्यानं चांगला दिलेला आहे आणि मग दिलेलं देवानं काय काय आहे याची आपण चौकशी करावी. आम्हाला देहानं काय काय दिलेलं आहे. देहानं दुःख जरी दिलं असलं तरी देवानं आम्हाला त्यामध्ये सुख मानायची मानसिकता तयार आपण केली पाहिजे. आपला विचार फक्त यात बदलायचा आहे. मला सांगा, गोरक्षनाथांचा आणि आपले गोपीचंद राजांचे भर्तरीनाथांचा संवाद आहे. गोरक्षनाथांना त्यांचा शिष्य भर्तृहरीनाथ विचारतात की या प्रपंचामध्ये आतापर्यंत कुणी राजाचा त्याग केला, देहाचा त्याग केला असं मला सांग. त्यावेळी ते गोरक्षनाथ सांगतात, प्रपंची जरी सुख जोडे तरी का शिवी ती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे तरी काय वेळे म्हणावे. की भर्तृहरीने राज्य टाकिले तेने श्री गोरक्षा ते पुशिले, राज्य टाकून मुंडित झाले कित्येक गेले भूपती. मग गोरक्षनाथ बोलती 99 कोटी भूपती, इतरांची नाही गणती योगापती निघाले. गोरक्षनाथ म्हणतात 99 कोटी पृथ्वीचे सार्वभौम राजे एक छत्रावर राज्य करणारे असे 99 कोटी राजे मागं गेले. तू असं समजू नकोस मीच राज्याचा त्याग केलाय, तुझं नाव त्यात. आता भर्तृहरीचं राज्याचं नाव नाही म्हटलं मग आमचं नाव येईल त्यात. आमचं 8 गट नंबर, त्यात 9 हिस्से, 13 गुंठ, 6 गुंठ, 1.5 गुंठ. कुळव आमच्यात, बैल दुसऱ्याच्यात. परतायला लागलं तर महाराज चतुष्शीमेचं 4 शेतकरी आलं तर बांधाकडं आम्हाला नांगरी लावायला लागत. कारण नांगरायसारखं नाहीच काय. आणि असतंय नांगरा खरं वाट दुसऱ्याच्यातनं जाता येत नाही. ही एवढं आमची इस्टेट ही ज्याचं एकछत्री अंमल असणारा भरत राजा अनुकूल होतं सगळं पण त्याग केला. याला म्हणायचं वैराग्य. जेने दिग्मंडळ जिंकले, समुद्र वलयांकित राज्य केले की त्याला अनुकूल स्त्रिया, मंत्री, पवित्र, पुत्र, कलत्र अनुकूल होते. सगळे राज्य सर्वत्र अनुकूलता होती. देव मिळावा म्हणून त्याग केला महाराज. आणि मग त्या भारताचं नाव या भरतखंडाला देण्यात आलं. त्याचे 99 भाऊ अतिशय बुद्धिमान होते. त्यातलेच नवनारायण नवनाथ आहेत महाराज. राहिलेले 81 कर्ममार्गाचे आसामी आणि राहिलेले 9 खंडाचे 9 राजे. 81 ने 9 90, 9 नारायण 99, भरत राजा एकटा. असे 100 ऋषभदेवाचे पुत्र. भागवतात कथा आहे बघा. आणि मग 100 भावापैकी भरत सगळ्यात मोठा. तोही महाराज हरणाच्या संगतीनं हरणी गर्भी
मग महाराज हरणाच्या पिल्ल्याची संगत 3-4 महिन्याची असेल तेवढ्यानं तो हरणाच्या जातीला गेला. आम्हाला किती जन्म झाला फिर प्रत्येक जन्मामध्ये महाराज आम्हाला म्हशी पाहिजेत, गायी पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, JCB पाहिजे आणि ते मनासारखाने पाहिजे. म्हस घ्या गेल्यावर काळी पाहिजे, बायको बघायला गेल्यावर गोरी पाहिजे. हे अनुकूल प्रतिकूल असं आहे महाराज. आणि मग जे मिळेल ते पदरात प्रसाद म्हणून घ्यावा. हातात आलेला प्रसाद सुद्धा निमोठपणे खावा, डोळं झाकून घ्यायचा, बघायचा नाही ते काय आलंय. आपला बघितला तर हरकत नाही, दुसऱ्याचा बघू नये असा नियम आहे. आणि मग त्यात दुःख होत आहे म्हणून अनुकूल प्रतिकूलता आहे संसारामध्ये. तरी देखील देव आपलासा करायचा झाला तर मानसिकता, व्यक्तिमत्व सुधारायचं आहे, आदर्श उंची गाठायची आहे महाराज. यातच राहायचं आहे, काय टाकायचं नाही. लक्ष्मण तिथंच राहत होते, तिथंच सीतामाता होत्या, तिथंच बंधू होता. पण आदर्श उत्तम जीवन कसं जगावं आणि ते अलंकार ज्यावेळी दाखवले महाराज, रावणाच्या हातातून बंदीतून जात असताना टाकलेले अलंकार तो सुग्रीव गोळा करून दाखवतो. त्यावेळी ते लक्ष्मणाला विचारतात, रामप्रभू हे लक्ष्मणा हे अलंकार सीतेचेच काय बघ म्हणतात. त्यावेळी लक्ष्मण म्हणतात, देवा मला यातलं काही ओळखत नाही, फक्त पायातले पैंजण तेवढे मला ओळखतात, हे एवढे आमच्या आईंचे आहेत. तर हे का ओळखत नाही, तर मी तोंडच कधी वर तोंड करून बघितलं. याला आदर्श म्हणावं. नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरे त्वभिजानाति नित्यं पादाभिवंदनात्. हे वैराग्य एवढं पराकोटीचं पाहिजे महाराज. म्हणून वैराग्यवानालाच किंमत आहे, वैराग्यवानाला मान आहे. तुकोबारायांना एवढा मान का हो मोठा, वैराग्याची मूर्ती आहे. दांडेकर मामांना मान का, बंकट स्वामींना मान का. ज्ञान असायलाच पाहिजे अशी महाराज वारकरी संप्रदायामध्ये फार आग्रह नाही, पण वैराग्य मात्र पराकोटीचा असलं पाहिजे. टाकायची इच्छा नको काय, मिळालं तरी टाकायची, त्याग करायची इच्छा पाहिजे महाराज. मला आता मंत्री करतो म्हणाला तर मी माळ काढून जाऊन चालेल तिकडं, हा संप्रदाय झाला. याला अनुयायी म्हणतील, नाही म्हणणार मला. सुखलोलुपता, धनलोलुपता हे सगळे आसक्तिवान पदार्थ मायामोहजाळ आहे, निर्माण करणार आहे. आणि मग माईक जगतामध्ये सुख मानणारे लोक कधीही मुक्त होणं शक्य नाही. ज्ञानोबरायाने सांगावं, मी माझे तरी कान नाही ऐकते. अजिबात माझ्या कानाला ही गोष्टच पटत नाही की सकामान जिनवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. एखाद्या हरणाच्या पिल्ल्याला जाळं तोडून पळून जाता येईल काय, किंवा वारा त्या वाघऱ्यात भरा येईल काय, वारा नाही, इकडून तिकडे जाईल. तसं एखाद्या सकाम कामी पुरुषाला आपल्या पत्नीचं वचन किंवा एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीचं वचन उल्लंघन करून जाता येईल काय, नाही म्हणतात. तसं मोहातल्या गढलेल्या मनुष्याला हे संसार बंधन सुटणं शक्य नाही. तरी देखील प्रयत्न करावा, कारण देव सुखरूप आहे. आणि मग सुखरूप ऐसा कोण दुजा सांगा किंवा कोण दुजे सांगा माझ्या पांडुरंगा सारिके. ते सुखरूप व्हायचं असेल तर सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. म्हणून आपलं क्षेत्र, आपली देवता, आपला मंत्र, आपलं शास्त्र हे सगळं आपण अगदी चोख ठरवायचं आणि असा प्रवास सुरू करायचा की आता तिथं पोचल्याशिवाय बंद करायचा. आम्ही कसं पंढरीला मग 2 चाकी गाडी घेऊन जायचं झालं की मग गाडीची कामं करून आणायची, टायरी चांगल्या घालायच्या, घसरून पडू नये म्हणून तेल भरून आणायचं. चालवणारा शुद्धीत असला पाहिजे, तोही महाराज त्याला जाग करायचा आधीमध्ये त्याला 2-4 ठिकाणी चहा पाजायचा, नाहीतर तो आताच वैकुंठाला घेऊन गेला तर काय करता. अशी तयारी करून तयारी निशी उतरायचा. आणि मग असा साधक एकदा उतरला प्रवास करत असताना त्या मार्गावर, मग दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिबी. सूक्ष्म अशा बुद्धिवृत्तीला धारण करून जशी योगी निघतात, ज्ञानी निघतात, तसे तुम्ही आम्ही देखील महाराज नामस्मरणाच्या बळावर आम्ही तिथपर्यंत अवश्य पोचू. आमच्या आणि मग त्या नामस्मरणाच्या बळावर आम्हाला तिथपर्यंत प्रवास करता येईल. ही साधनं आहेत. पण कोणी ज्ञानाचा आश्रय घेतला, कोणी योगाचा, कोणी ध्यानाचा, कोणी कर्माचा, कोणी जपतपाचा, अनेकांनी. पण आम्ही मात्र नामधारक आहोत
आम्ही तुकोबाराय म्हणतात, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलचे प्रमाण. म्हणून आम्ही तुम्ही देव आपलासा करण्यासाठी महाराज एक अविनाशी परमात्म्याचा छंद लागावा म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. पहिलं चरण आणि अभंगाचं तिसरं चरण हे परम प्रयोजन सांगणार आहे. ध्रुवपदामध्ये माईक पदार्थाची व्याप्ती सांगितली आणि मग मरणानंतर विदेहमुक्ती कशी मिळते, मग जिवंत असतानाच महाराज कसा तो अनुभव विलक्षण घेता येईल याचं स्वरूप सांगणारं चौथं चरण आहे. तुका म्हणे का मरणेची सरे. वास्तवता जीवाला जन्मच नाही अशा बोधावर संत आहेत. म्हणून दुःख नको हे तुम्ही आम्ही म्हणायचं, संतांना दुःख मुळचंच नाही. कारण ते आम्ही वैकुंठातून आलो आहे म्हणतात. वैकुंठात त्यांना सुखदुःखाचा प्रश्नच नाही महाराज. जे ज्या गावाला माहितीच नाही, आता आम्हाला कोकणातली काही भातं माहितीच नाही, आम्ही आपलं इकडं आहे ते तयार झालेलीच खाता, तिकडे गेले की तिकडे वेगवेगळी पद्धत आहे. तसं वैकुंठात लोकात त्यातले वेगवेगळे भोग आहेत, वेगवेगळे सुखाचे अनुकार आहेत तिथं. म्हणून दुःख नावाची गोष्ट तुम्ही आम्ही इहलोकातल्या लोकांनीच म्हणायची. आम्हाला दुःख नको, आम्हाला अमरपद पाहिजे अशी इच्छा आहे. मजला आगे दुःख भावे ऐसे कोणी भाविना जीवे. कोणालाही दुःख नको आहे महाराज. अगदी कुत्र्याला सुद्धा भाकरीचा तुकडा पुढं दाखविला तर महाराज ते लगेच येऊन खायला येत नाही महाराज. त्याला माहिती असते उजव्या हातात भाकरी आहे, खरं डाव्या हातात काठी आहे. भाकरीच्याच आकाराची कपरी असली हातात म्हणजे महाराज त्यापेक्षा त्या आधी चौकशी करून चिमण्यासुद्धा दाणं टाकल्या खात नाहीत महाराज. इकडं तिकडं बघतात आणि मग खातात. जनावरंसुद्धा बघा, त्यांना भीती आहे, मागं पुढं बघून चिमणी खाते. याचा अर्थ काय कोणतंही मारते का काही, म्हणजे त्यांना आहार खाताना देखील भय आहे. आम्हाला भय वाटायला पाहिजे वास्तविक, कारण काळ आला जवळी. आम्हाला वाटते आम्ही आता जेवलो की फोन करून सांगतात मी उद्या येतो. आता मी उद्या कीर्तनला येतो म्हणणं, कीर्तन करा जरी बोलणं खरं आहे म्हणता. त्याला उद्याचं गावलंय काय वाज, पण तरीसुद्धा माणसाशी बेसावध झालेली आहे. म्हणजे बोलणं बाधित आहे, चुकीचं आहे महाराज, अतिशय चुकीचं आहे. की काळाची सत्ता आहे आमच्या तुमच्यावर. जसं मांजराच्या उंदराच्या मागं मांजर लागलेली आहे, सुईच्या मागं जसा दोरा लागलेला आहे, तसं या शरीराच्या मागं जरा जन्म दुःख व्याधी हे सगळं लागलेलं आहे. म्हणून कोणालाही दुःख नको आहे, पण तरी देखील दुःख आगंतुक आमावर येतं आणि ह्या दुःखाचं परिमार्जन व्हावं याच्यासाठी दुःख दूर करायचा प्रयत्न करावा का दुःखाचं मूळच काढावं. दुःखाचं मूळच तणनाशक वर्ण जळत्याला मारावं का मुळासकट जळत्याला. मुळासकट त्याला बिमोड म्हणायचा, समूळ नाश. म्हणजे आता टिकाव कुणाच्याच बांधावं नाही म्हणून बांधव गच्च झालेत महाराज. टिकावं ज्याची त्याची असली म्हणजे महाराज मग पालटून पुरा काढते उकरून धानून कडा काढल्या की मग ईद काही नव्हतं ते कडवड. आणि भाताची रानं कमी झाल्यामुळं आता सगळीकडंच तणानं भरून गेली शेती. हेतू इतका सांगण्याचा की विमोड व्हावा ह्या तणांचा, त्याच्यासाठी मुळापासून निघावं. कारण हे मुळात त्याच्या गाठ शिल्लक राहिली की परत आणि जोमानं ते पावसाळ्यात उन्हाळ्यात माळाला काय नसतंय महाराज, आणि एकदा पाऊस सुरू झाला की तो माळा आपोआप काय होतोय, हिरवा होतोय. याचा अर्थ त्यामध्ये बी असलं पाहिजे का नाही. मग उन्हाळ्यात का दिसत नव्हतं तर पाणी नव्हतं म्हणून. तसं आम्ही आता माळ घातली या म्हणून गप्प आहो. जरा कोणाचा तरी धक्का लागला तर महाराज आम्ही शिवे दिल्याशिवाय राहत. वर माळ आहे कारण आत काय भरलंय, शिव्या भरल्यात, मारामारी भरली आहे, लोकांचा दोष बोलण्याची सवय आहे आम्हाला. म्हणजे आत आहे तेच बाहेर पडतं असा एक नियम आहे. दुधाच्या भांड्याला धक्का लागला तर दूध सांडतंय, पाण्याच्या भांड्याला धक्का लागला पाणी सांडतंय, तेलाच्या भांड्याला लागला धक्का तेल. आम्हाला धक्का लागला तर हरी हरी असं याय पाहिजे का शिव्या यायच्या. हरी हरी बाहेर पडलं पाहिजे महाराज. हरी हरी आगं आई आई असं काय म्हणायचं नाही वारकऱ्यांना. बसताना बाई बाई आई आई म्हणतात माणसं, चूक आहे. हरी हरी म्हणावं, नारायण म्हणावं, काही आवडेल ते नाव हरी काही म्हणावं महाराज. पुष्कळ देवाची नावं आहेत. म्हणून कर्मठांचे देव वेगळे, आपले राजस लोकांचे देव वेगळे, सकाम पूजा करणाऱ्यांचे. कर्मठांचे देव महाराज काशी गंगा प्रयाग अयोध्या द्वारका हे कर्मठ लोक तिकडं धावतात. जे सकाम भक्ती करणारे ते गिरी बालाजी तिरुपती हे देव त्यांचे. आमचा देव आळंदी देहू पंढरी गोंदवलं, आपले मानगावचे टेंबे स्वामी, नरसिंहवाडीचे दत्त भगवान हे निष्काम देवता महाराज.
तिथं गेलं तर जीवाची जन्म मरणाची काय होईल, योग्य ती वासलात लागेल, मोक्ष मिळेल आम्हाला. म्हणून आळंदीला जावं. आळंदीला वेदांत ऐकायला भेटेल. पंढरीत देवाचं नावच ऐकायला मिळेल. बाजारच आहे महाराज. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीच बाजार, न लगे अनेक व्यापार. असा व्यापार असावा. आळंदी, देहू, पंढरी निष्काम ठिकाण आहेत. म्हणून तुम्ही आम्ही या टप्प्यावर आलोय. आता महाराज अयोध्येला 25ला फुकट, 25 तारखेला आहे बघा. 60 वर्षाच्या वरची माणसं जायचे तिकडं आणि नाव कोणतरी घालशील चुकून. आपण आळंदीचे वारकरी, पंढरीचे वारकरी असावे. याच्या पलीकडे वारी करू नये. याचा अर्थ का, भाग्यानं आमच्या गळ्यात माळ आलेले. आता असा निश्चय व्हावा, गेलो तर पंढरी माझे माहेर साजरी, जाईन तर माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. माहेरला जायचं महाराज. जास्तीत जास्त स्त्रियांचं आवडीचं ठिकाण कोणतं, माहेर. उगाच आठवण ठेवून इतर राहत्यात हे नशीब आहे आमचं, नाहीतर आवडीचं ठिकाण त्यांचं माहेर. तसं संत जगात आले तरी महाराज आठवण त्यांना देवायचे. मला न्यायला अंगे आपुलिया माय बाप, देवा तू मला न्यायला ये. वैकुंठा श्रीरंग बोलावे, तिकडून आले. तुकोबार आहे ना, देव बोलवा आले, कारण आमच्या कळपातनं सुटून आलेलं हे माणूस आहे. परत तिथं गेलं पाहिजे महाराज. म्हणून कितीही तुम्ही फिरला, द्वारका फिरा, प्रयाग फिरा, काशी फिरा, तुम्हाला पिंपळगावच तुमचं मूळ ठिकाणी यावं लागेल. आणि यायचंच असतं. पिंपळगाव सोडून कुठेही मराय जायचं. देवानं मग जन्माला का घातलं या डोंगरावर, तुम्हाला मग प्रयागात का घालाय नाही. तुमचं कर्मच असं आहे महाराज. जिथं जन्मभूमी आहे तिथं यावं लागेल. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. रामप्रभू महाराज लंकेत थांबले असते, विभीषणाजवळ आनंदात सोन्याच्या लंकेत थांबले असते. नाही, आपल्या आईची आणि जिथं जन्म घेतला त्या भूमीशी महाराज काय राखावं, इमान राखावं. तिथं यावं, दर्शन घ्यावं. इथं जन्म झालेला आहे. बाळपणापासून ज्या भूमीनं आम्हाला मोठं केलं तिथं राहायचं. दुःख भोगायला लागलं तरी हरकत नाही. म्हणून जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षा ही भूमी मोठी आहे असं समजून निष्ठेनं, म्हणून सकाम भक्तासारखी कुठंतरी फिरत बसायचं नाही. काही कर्मठ देवता तिकडेही जायचं नाही. आपण निष्काम सेवक व्हायचं आणि मग दुःखाचा काय करायचा, परित्याग करायचा, अभ्यास करायचा. आणि ते दुःख कशामुळं आलं याचा विचार करायचा. माईक पदार्थाच्या संगतीमुळं आम्हाला दुःख आलेलं आहे. मन म्हणजे मायाचं आहे, बुद्धी ही माईकच आहे, जड आहे. तिला फक्त सुखाची साधनं दिसली नाही, हाव धरली. ही हाव धरल्यामुळं मग हवा हवी असं सुरू झालंय सगळं. मला असा नवरा हवा, मला अशी बायको हवी, हे मला हवं. ही सगळी हावच आहे. मला हाव शब्दच मागं पुढं करा. हे सगळं हवं तसंच आहे. आणि मग ही एकदा हवा डोक्यात गेली माईक पदार्थाची की मग तिथं महाराज कोण बोध जरी सांगायला आला, गुरु एखादा देव जरी सांगायला, तरी त्यात जागा नसते. मोबाईलमध्ये एक डिलीट नावाचा ऑप्शन आहे. ते खटका दाबला की डिलीट करते, सगळं घाली होतंय. तसं माझ्या मते एक डोक्यात काहीतरी खटका पाहिजे होता, एक घालवता आला असतं महाराज. सगळं माणूस सेव करून ठेवतोय, ध्यानात धरून ठेवतोय. मी बाळपणात असा होतो, मला हा माणूस असं म्हणाला. माणसानं पाठीवर हात फिरवलेला, थाप मारलेली, कौतुक केलेलं लक्षात ठेवत नाहीत, पण शिवे दिलेल्या मात्र लक्षात ठेवते. काय लक्षात ठेवायचं हे तरी माहिती पाहिजे महाराज. साधू संतांनी महाराज जगानं त्यांना त्रास दिला, पण त्यांच्या मुखातून जगत कल्याणाचीच वाक्य आली. एवढा मोठा संतांच्यातनी आमच्या बदल आहे. म्हणून माईक पदार्थ ओळखावे. हे माईक पदार्थ आनंद देणारे नाहीत, दुःख मिश्रित आहेत. स्वर्गात गेलो तरी दुःखाचं बीज आहे, वैकुंठात गेलो तरी दुःखाचं बीज आहे. दुःख समूळ जिथं नाश होईल ते ठिकाण म्हणजे पांडुरंगाचं स्वरूप. म्हणून तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुकोबार त्याचं वर्णन करतात. समचरण दृष्टी विटेवरी सागिरे, समचरण दृष्टी विटेवरी सागिरे, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी
पदार्थ अधिक नलगे माईक पदार्थ वृत्ती असेल तरच महाराज व्यवहार होतो, वृत्ती नसेल तर व्यवहार होत. समाधीमध्ये योग्याची वृत्ती महाराज अधिष्ठानामध्ये लीन झालेली असते. तुमची आमची वृत्ती झोपल्यानंतर अज्ञानात लीन झालेली असते. घरदार तसंच असते, सगळी घरात असतात, पण आमचा व्यवहार होत नाही. वृत्तीवर व्यवहार आहे. म्हणून वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशे तेथे, सहज मी आंधळा निज निराकार पंथे. तुम्ही आम्ही वृत्तीवर व्यवहार करतो आणि मग अशी मनोवृत्ती बदलता कामा नाही. ती वृत्ती एकदा पांडुरंगाच्या चरणावर आणून लावली की मग त्या वृत्तीला कोणताही विषय देऊ नाही. संसारात क्रिया करत राहायची, व्यवहार करायचे, पण मन मात्र कुठं असलं पाहिजे, त्या मनाच्या वृत्ती पांडुरंग परमात्म्याच्या चरणी असाव्यात. कारण तो एकच विषय सुख देणार आहे, नव्हे सुखरूप करणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, इतर माईक पदार्थ दुःखरूप आहेत, तेथे माझे अर्थ नको देवा. म्हणून अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. की अनेक नलगे तेथे माझे आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंत्य अवसान. आधी अंत्य अवसानी दुःखरूप आहेत. म्हणून या माईक पदार्थांचा संग सुटावा. माया ही केवढी व्याप्त आहे महाराज. मोठ्या मोठ्यानं या मायेनं मोहानं गुरफटलं. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. नारदांना माया कशी आहे कळून घ्यायची इच्छा झाली, मार्कंडेयांना इच्छा तशी झाली, अनेकांना अशी वेगवेगळी गरुडांना झाली, काकभ्रशुंडेना झाली. देव कळणं इतकं सोपं नाही. ब्रह्मदेवाला देखील देवाची माया अगोचर अशी कळली नाही. म्हणून तुम्ही आम्ही सामान्य जीवानं त्या मायेचं पांघरून देवा, तुझा तूच मायेचा पडदा दूर कर, अशी त्याला विनवणी करावी. म्हणून तुकोबाराय सांगतात की या चरणामध्ये अविनाश कर. परमात्म्यानं मला अविनाशी छंद देऊन नामस्मरणाच्या बळावर अविनाशी करावं. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. ये रती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी.
अविनाशी आहे, अमर आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, कळवून घ्यावं. आणि शेवटी काय, भक्तीनं मोक्ष होतो का ज्ञानानं मोक्ष होतो, हा काय वादाचा प्रसंग नाही महाराज. हा तत्वाचा प्रसंग आहे, तत्वाच्या गोष्टी आहेत. आपण कळवून घ्यायचं, ज्ञान झाल्याखेरीज मुक्ती नाही, हे वेदांत्यांचं म्हणणंही खरं आहे. पण ते ज्ञान जरी झालं तरी काही दोष शिल्लक राहतात, ते जाण्यासाठी नामस्मरण घ्यावं असा आमच्या संतांचा सल्ला आहे. असंभावना, विपरीत भावना जावावी म्हणून देवाचं नाव घेत राहावं. मग मोक्ष होईल नाही होईल, फक्त नाव घेत राहा असा एक आम्हाला मोलाचा सल्ला आहे. एक गावे मी विठोबाचे नाव. पण फार काय यामध्ये आसक्तही व्हायचं नाही आणि फार रमायचं नाही, फार रंगायचं. दह्यामध्ये सगळंच लोणी असतंय का सगळंच ताक असतंय? त्यातनं लोणी बाजूला निघालं की राहिलेलं काय असतंय? ताक. आणि जेवढं निघालंय तेवढं लोणी असतंय. ते दही लागायच्या अगोदर दुधामध्ये सगळंच असतंय, ताकही असतंय, दूधही, दही असतंय, लोणी असतंय आणि शेवटी तूप सुद्धा. त्या लोण्याच्या गोळ्यामध्ये सगळंच तूप असत नाही आणि सगळंच लोणी असत, त्यातही काही पाण्याचा भाग निघून जातोय महाराज. असं मंथुनी न म्हणता तैशी घे अनंता. उगाच कुणावर राग माग करत बसायचं नाही. आहे या संसारात आम्ही आलोय, सगळीच माणसं स्वतःसारखी तुमच्या मनासारखी वागतील अशी अपेक्षा धरायची. आपणच समजून घ्यायचं महाराज. आणि मग असा समजुतीवरच व्यवहार होत असतो. जिथं तडजोड आहे तिथं व्यवहार असाच करावा लागेल. जिथं मग सगळी शहाणी झाल्यावर मग कुणी पाणी भरायचं त्या घरात? तू राणी मी राणी, कुणी भरायचं पाणी? असं होऊन जाईल. एखादा काम करणारा पाहिजे, मधमाशीच्या पोळ्यासारखं पाहिजे. एक सैनिकी माशा, एक मध आणणाऱ्या माशा, एक राणी माशी, मालक, असं वेगवेगळी. हे संसार आहे म्हटलं, वेगवेगळी कारागीर कुशल लोक असणार, भिन्न भिन्न नावं, भिन्न भिन्न पदव्या, असं सगळं असायचं. म्हणून कुणाचं दुसऱ्याचं सुख बघू नये, दोषात पडू नये, दुसऱ्याचं दुःख बघू नये, फार शोक करू नये. हे सगळं जगच दुःखमय आहे असा विचार करायला गेला तर मग सगळ्यांना दुःख तरी कुठं आहे महाराज? सगळेच सुखी आहेत म्हणावं तर सगळे सुखी तरी कुठं आहेत? म्हणून म्हणतोनी न म्हणता तैसे अनंता. अगदी भात पेरल्यापासून ते जतन परत पोसवस्त्र का थांबाय पाहिजे का नको? का अजून कुठं भात यायला आहेत म्हणून कापून टाकून चालेल? आता पोसावलंय बाहेर एका पानावर घेऊन, आता ते चांगलं गव्हाळून भरेस्तोर का वाळून तयार दाणे होई तोपर्यंत, त्यात रस आटस तोपर्यंत थांबाय नको? मग तोपर्यंत हे पिंजार काय करायचं म्हणून जर कापून टाकलं तर पिंजार होणारच आहे पुढं. पण भात काढून घेतले का भात काढायच्या अगोदर पिंजार आहे ते? त्याच वल्ल्या भाताचं पिंजर कधी होईल? भाताचे दाणे काढून घेतल्यानंतर. तसं शेवटी आपण परमार्थ करायचा आहे तो कशा करता नेमका निश्चय व्हावा ठरावा. आंब्याचं झाड सावलीसाठी लावायचं, जळणासाठी लावायचं, काय फळं खायसाठी लावायचं? फळं खाणं हे परमप्रयोजन आहे. जोपर्यंत फळं लागत नाही तोपर्यंत त्याची रखवाली करावी लागेल, सांभाळावी लागेल, पाणी घालावं लागेल. झाड मोठं होईल तसं सावली देतंच ते. काय सावली घरला घेऊन जातंय? तिथंच बसलं की असते ना. आणि मग त्याचं शेवटी वटलं की जळणच होतंय का दुसरं काय होतंय? का अंगठ्या करते सोन्याच्या त्याच्या? जळाने झाडाचं होणारच, ते ठरलेलं आहे. लाकूड म्हटल्यावर जळण होईल. शेवटी काय, आपण काय करणार आहोत? या देहानं आपण काय मिळवायचा? अमर असा देह देवा करता खर्ची लावावा, गवळणींनी लावला महाराज. पण काय जीवाचं भाग्य, एवढं दुर्भाग्य मानावं. एका गरीबाला महाराज राजानं पाणी प्यायला गेला, राजा वाट चुकला आणि मग त्या गरिबानं पाणी आणि गुळ दिलं म्हणून त्या राजानं आनंदानं माझ्या अडचणीला यानं पाणी दिलं. तू बाबा इथं का राहतोस? तर म्हणाले मला राहायला कुठं गावकुसा जागा नाही आणि मग इथंच राहतोय. मग काय करतोयस नेमकं? तर हे कुठं जुनी लाकडं बघून म्हणाला पेटवतोय, कोळसं करून लाकडं चार विकायची, उन्हाळ्यामध्ये कोळसं काढून विकतोय म्हणाले. एवढ्यावर माझा उदरनिर्वाह आहे. राजा प्रसन्न झाला महाराज आणि त्यानं अखंड डोंगरच चंदनाचा त्याला घे म्हणाला, तुला हे बक्षीस सगळंच तुझ्या नावावरच म्हणाला. हे राणी झाडं झुडं वृक्ष वेली काय असतील ते तुझ्या नावावर सगळं करून दे महाराज. परत आणि 10-20 वर्षानं राजा फिरायला गेल्यानंतर ती आणि झोपडी बांधून तसाच म्हणाला, ह्याला चंदनाच्याच डोंगराचा मालक केला,
तरी देखील याची परिस्थिती सुधारली नाही. काय बघूया, विचारूया तरी. राजानं विचारलं, बाबा असाच का राहिला असं? मग म्हणाले, काय नाही. बरं, धंदा का बदलला नाहीस म्हणाले. पहिलं काय सांगू राजेसाहेब म्हणाला, पहिलं लाकडं हुडकाय जायला लागा ती. आता तुम्ही जाग्यालाच डोंगर नावाव केला असा म्हणाला. इथली चंदनाची 4 लाकडं तोडतोय आणि कोळसं काढतोय म्हणाला. चंदन मिळाला तरी काय काढतोय? कोळसंच काढतोय. आणि जुन्या पहिल्या झाडांचं कोळसंच काढेल. असं चांगल्या घरात जन्माला हरी हरी म्हणावं का कोळसंच काढायचं? जास्त संपत्ती असली की महाराज अनाठाई अनितीनं अनाचारानं वागणारी संतती जन्माला येते. म्हणून चांगल्या घरात आल्यानंतर तरी महाराज चांगलं वागायचा प्रयत्न काय? कोळसंच काढायचं. चंदन दिला तरी कोळसं, अगदी उंबराची दिली तरी कोळसंच. उपयोगाचे आहेत हेही कळत नाही. पण देवानं भजनाकरता देह दिलेला आहे, हा निर्वाह करता दिलेला नाही. याचा अर्थ खावावं लागेल, उपवासी मरायचं नाही असं कुठं लिहिलेलं नाही. अन्न खाऊ नका, अन्न खावावं लागले, विषय भोगावेच लागतील. का? योग्य आहेत ते भोगायचे, नको आहेत ते भोगायचे. डोळे आहेत म्हटलं बघणारच की हो. का पट्टी गांधारीवाणी बांधून जायचं? पट्टी बांधून नाही चालणार. योग्य ते डोळ्यानं बघायचं, योग्य ते कानाने. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा, घेई घेई माझे वाचे गोड नाम. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गोड. या कानानं गाणं ऐकायचं का अभंग ऐकायचं हे ज्याचं त्यानं स्वातंत्र्यानं ठरवायचं. आपले हित आपण पाहे, आपणच आपलं हित करूया. म्हणून अविनाशी परमात्म्याचं आपण नामस्मरण सदैव करूया. आणि असं मरण आलं पाहिजे महाराज. निर्वृत्तिक अवस्था व्हावी, निर्वासन असा देह ठेवता यावा. मरणातच काय हे असं सांगावं लागतं? वैराग्य वाढावं, जेणेकरून तुम्हा आम्हाला भले ज्ञान कमी जास्त होईल, एखादं कर्म आमच्याकडून यथासांग घडेल नाही घडेल, पण वैराग्य वाढावं. विषय फार भोगात अलिप्त राहावं. माया मोह आहे, धनधारा पुत्रजन बंधू सोयरे विषून. पत्नी आहे, सेवा करेल, तुम्हाला जेवण करून घालेल, योग्य तो यथाशक्ती व्यवहार करायचा. फार आसक्त राहायचं नाही तिथंही. मुलं बाळं मनासारखी वागतील न वागतील हा विषय परमार्थावर ढकलून आपण बाजूला व्हायचं. म्हणून आता अलिप्त राहायची, अनुतप्त राहायची वेळ आहे परमार्थामध्ये. अनुतापानं देवाचं चिंतन करायचं. मलाही एक दिवस मरण येईल. पिंपळगाव हे आमचं गाव नव्हे, आम्ही मूळचे कुठून आलो आहे? स्वरूपातून आलेलो आहे, ईश्वरातून आलेलो आहे, तिकडं आम्हाला जायचं आहे, अशी एक आपली धारणा असावी. म्हणून गणेश चतुर्थीचा उत्सव आहे महाराज. वेगवेगळ्या देवतांची आपण उपासना करतोय, पूजा अर्चा करतोय. अजून अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव आहे. कोणताही देव समोर आला तरी आपण त्याची उपासना आत्मदेव म्हणूनच करूया. आपल्या उद्धारासाठी आपण प्रयत्न करूया आणि सदैव नामस्मरण घेऊया. देवादिक अनेक देवदेवता जरी झाल्या तरी आमच्या उद्धारासाठीच हे देव अवतार घेऊन आलेले आहेत. त्यात दुजाभाव करायचा नाही, भेद करायचा नाही. मुलं बाळं उपासना करतात महाराज, आनंद मानायचा त्यात. नाहीतर हे असंच करतात तसंच करतात असं कुणावर ऑडिट काढत बसू नाही. आम्हाला काही त्या पदावर नेमलेलं नाही. का बिनपगारी उगाच राबायचं दुसऱ्याकडं? त्याच्यापेक्षा आपण आपल्या थाई सबई सोनी करा, एकचित्त आवडी आनंद आळवावा. परिवर्तनी एकादशी आहे महाराज. एकादशीच्या निमित्तानं आम्हाला देव आपलासा करायची सदैव जागृत भावना देवानं सदैव द्यावी. कारण हीच ईश्वर कृपा आहे महाराज. परमार्थामध्ये इतर कृपा नाही जरी झाल्या तरी ईश्वर कृपा तरी व्हावी मरेतोपर्यंत. ईश्वर साक्षात्कार जर झाला तर जीव अधोगतीला जात नाही महाराज. परत मानव होऊन जन्माला येईल आणि पुढल्या जन्मामध्ये त्याला गुरु भेटेल आणि गुरु त्यांना मुक्त करून सोडतील. म्हणून ईश्वर कृपा तरी व्हावी. कोणत्या देवाचे असे ना का? ज्योतिर्लिंगाचे होईल, भगवान गणपतींचे होईल, अनादी भगवती अंबिकेची होईल, सूर्यनारायणाचे होईल, भगवान शंकरांचे होईल, पांडुरंगाची होईल. कोणती कसना कृपा संपादन आपण करावी. ती कृपासनेची लक्षणंसुद्धा तुकोबारायांनी मांडलेली आहेत. देहाविषयीचं वैराग्य येतं, भोगाविषयीचं वैराग्य येतं. ही कृपा पांडुरंगाची समजावी आणि मग आपल्याला त्यात गुंतू देत नाही देव. आपण संसारातनं मन बाहेर निघायला लागलं की ओळखायचं देवाची आमच्यावर कृपा झालेली आहे. मनासारखा पैसा मिळेना झाला की समजायचं देवाची कृपा आहे. जास्त मिळायला लागला की समजायचं त्याची कृपा नाही. पांडुरंगाची वाटच बिकट आहे महाराज. तो काही मिळू देत नाही. अगदी तोंडाला तोंड मिळतंय खरं फार शिल्लक राहायसारखं काही करीत. जर शिल्लक पडायला लागलं तर मग इकडं कोण येणार? टाळ वाजवाय कोण येणार? पकवाजाला कोण येणार? म्हणून देवानं अगदी मोजकी तोंडाला तोंड ठेवलंय. तर अशी आहेत आमची माणसं. बरी आहे, आनंदानं सेवा चालली आहे.
असंच महाराज धनाविषयीचं, पत्नीविषयीचं, मुलांच्या विषयीचं वैराग्य, याला दीनता म्हणतात, दैन्य नव्हे महाराज. दरिद्री वेगळा आणि गरीब वेगळा. भक्त गरीब असावा असं कोणत्याही संतांचं म्हणणं नाही. दरिद्री कशाच्या निमित्तानं, पैशाच्या निमित्तानं दरिद्र आलेला हरकत नाही, पण मनातून विदुर गरीब होते, दरिद्री होते, पण महाराज त्यांच्या ठिकाणी काय होतं, देवाविषयीचं अंतःकरण होतं, प्रेम होतं, सुदाम्याजवळ प्रेम होतं, शबरीजवळ प्रेम होतं. ही दरिद्र संपन्न अवस्था नव्हती त्यांच्याकडं, खाण्यापिण्याला एकही नव्हतं, पण देव मिळवण्या इतके ते गरीब नव्हते, श्रीमंत होते. म्हणून श्रीमान सगळे संत आहेत. आपण दरिद्राला अजिबात भ्यायचं नाही महाराज. दारिद्र्य हे निवर्तन करता येतं, पाप निवर्तन करता येतं. देव मिळवण्याकरता या आम्हाला खटाटोप करावी लागतील. आणि देव पाहावया करीवो सायास नधरी आस नाशवंत. हे सगळे नाशवंत पदार्थ लक्षात ठेवून रोज महाराज याचं चिंतन करायचं. गोड दिसतात पदार्थ, पण लगेच लक्षात ठेवायचं महाराज, मनाला तिथं सावध ठेवायचं आणि सावध राहून आपण जागृतीनं परमार्थ करत राहू. एक दिवस असा उगवेल की अट्टहास केला पण फळ चांगलं आहे. शेवटचा दिस तत्काळ गडबड करायची नाही परमार्थामध्ये. सहनशीलता. तुम्ही शहाणी माणसं आहात महाराज. ऊस वर्षभर सांभाळावा लागतो, तेव्हा कुठं गुंठ्याला टन. जनावर सांभाळायचं झालं महाराज, 4-5 वर्ष सांभाळलं तरी एखादं वेत होतंय जनावराचं. आम्ही सगळे संसारी माणसं आहोत. जो दम धरील त्याला महाराज श्रद्धेचं फळ मिळेल. म्हणून साईबाबा श्रद्धा सबुरी म्हणतात. सबुरी म्हणजे सहन करणं, श्रद्धा म्हणजे विश्वास. देवा विश्वास असायचा आणि दम धरायची तयारी नसायची, काय उपयोग. एसटी 8ला येणार हे माहिती आहे हो का नाही. श्रद्धा आहे आमची, ह्या 8ला एसटी तर आहे मुरगुडला जाणारी, पण सहन करायची वेळ नाही. 6ला जाऊन बसला, अजून कशी आली नाही, अजून 8 वाजेपर्यंत सहन कर, नाही तर मग बरोबर 7:45ला जा, 15 मिनिटात येते. ह्यो 8ची एसटी येणार म्हणून 6ला जाऊन बसल्यावर त्रास झाला म्हणून गावाला सांगण्यात काय अर्थ आहे. तसं जी गोष्ट जेवढ्या अंतरानं होईल तेवढ्या अंतरानंच होईल. कर्माचा टप्पा मोठा आहे, उपासनेचा त्याहून मोठा आहे, आणि ज्ञान तर महाराज सूक्ष्म आहे, पवित्र आहे. जे ज्ञान जयाचे हाती तोच पवित्र मुक्त. म्हणून समर्थ मुक्तीला ज्ञानवान पुरुष आहे. अशा ज्ञानापर्यंत देवानं आम्हाला पोच करावं. आपली मुक्ती आपल्या हस्तगत करताळामध्ये द्यावी. अशा अनेक साधू संतांचा देवाने उद्धार केला. ईश्वर कृपेला आम्ही पात्र व्हावं अशी विनवणी करून सेवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर.